पहिली चढाई डेबेवाडी संघाकडून खोलवर चढाई. पहिल्या चढाईत गुण मिळवण्याच्या प्रयत्नात पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय डेबेवाडी संघाचा लहानसा खेळाडू पण अतिशय चतुर. पाहूया आपल्या पकडीत आणि मला वाटतं पहिल्याच रेड मध्ये त्यांनी पहिलाच पॉइंट मिळवलेला आहे. जर्सी नंबर 1 चा खेळाडू घोडगाव संघाचा डेबेवाडी संघावर चढाई करत आहे. खोलवर चढाई करून पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नात पाहूया आपल्या संघाकडे काय करतोय. आणि सुंदर अशी पक्कार जय हनुमान गोरगाव संघाकडून गणे यांना. आणि आता मात्र अंकुश बोनसचे भाष्य परत आहे ना. आणि सुंदर अशी ट्राय केली होती परंतु आणि आता मात्र त्यांना जर बंद केलेला आणि दोन्ही साईडला बोध आऊट. एक गुण दोन्ही साईडला. सुंदर असे डिफेंडिंग केली ती ढेपावाडी संघाने. तसे हॅलो आणि इकडे सुद्धा सुंदर असे डिफेंडिंग जय हनुमान गोरगाव संघाकडून. हॅलो कोणत्याही खेळाडूच मार लागेल असं खेळू नका. शेवटचा सामना आहे आणि बघूया अंकुश दीपक निवाळकर लाईनमॅन राहत तिथं. ए त्या साईडला लाईनमॅन राहत ढेपावाडी साईडला. आणि आता मात्र विशाल आणि पुन्हा एकदा सुंदर पक्का भारत यांचे अतिशय उत्कृष्ट पक्कड. आणि फायनलचा सामना हा रंगतदार होणारा सामना. घोडगाव 6 बनाम ढेपावाडी 2. आणि बघूया ढेपावाडीचा हा खेळाडू किती गुण घेऊन जातो आपल्या संघासाठी. थोडासा आपला संघ पिछाडी आणि अतिशय सुंदर चढाई अतिशय आणि नवलाचे मोहरे त्यांनी टिपलेले आहेत. अविनाश कोपरा आणि दौडपर रेड करणारा ढेपावाडीचा एक संघातील प्लेअर इकडे यायचा आहे आणि वडगाव संघातील एक प्लेअर. त्याला प्लेअरची नावं सांगायची आम्हाला. आणि आता अक्षय आजच्या दिवसातील स्टार खेळाडू अक्षय. आणि पुन्हा एकदा उमेश. जोपर्यंत उमेश आहे तोपर्यंत ढेपावाडी ही आहे ग्राउंडात ताकदीने खेळत राहील. देवराज बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे देवराज.
आणि आता मात्र हितेश थर्ड रेड साठी बघूया काय करतो आपल्या संघासाठी. 4-1 अशी लढत आणि आता मात्र त्यांना चेन मध्ये अडकवलेला आणि जोरबंदी झालेला आहे आणि हितेश यांना बाद केलेला आहे ते ठेपावाडीचे संघ. शेवटच्या 7 मिनिटात कोण सिकंदर आहे तो कळणार आहे या ठिकाणी. शेवटची 5 मिनिटं 5 आणि 7 अशी गुण पाहूया ढेबेवाडी आणि घोडगाव. खोलवर चढाई पाहूया आपल्या संघासाठी. थर्ड रेड करो या मरो पाहूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. ढेबेवाडी संघ एक खूप सुंदर नाममात्र 1 गुणाची आघाडी घेऊन खेळत आहे तो घोडगाव संघ. आणि आता मात्र विशालला काहीतरी कमाल करावी लागेल. थर्ड रेड आणि ह्याच रेडिंगवर या मॅचचा समीकरण समजणार आहे. आणि सुंदर अशी खोलवर चढाई बघूया. बॅक किक मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सुंदर अशी पकड. अविनाश सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिट आणि 2 गुणाची आघाडी घेऊन खेळत आहे तो घोडगाव संघ. माझा फोन केला होता तरी काय ना. आणि अंकुश यांची चढाई का भीती वाटत मात्र त्यांना रिक्त हाताने परतावे लागत आहे. आता मात्र उमेश यांची एसटी वाले फायनल बघायला या. भरपूर सीट भेटतील आपल्याला फायनल झाल्यावर. ती घोडगाव संघाकडे बाहेरून बोलू नका.
चला शेवटचा आहे, काही वाद घालू नका ढेबेवाडी संघ. या ठिकाणी काही मिनिटातच आता आपल्याला या ठिकाणी रिझल्ट कळणार आहे. या ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. ढेबेवाडी संघ थोडा गरम झाला आणि या ठिकाणी